वेश्या व्यवसायाविरोधात छापे, 5 महिलांची सुटका, दोघांना अटक. अहिल्यानगर दिनांक 20 जून. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हा शाखा आणि सुपा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सुपा पोलीस ठाणे हद्दीतील 2 हॉटेलवर छापे टाकून वेश्या व्यवसायावर कारवाई केली. या कारवाईत 5 महिलांची सुटका करण्यात आली असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील 2 मुख्य संशयित फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने 19 जून रोजी सुपा परिसरात अवैध धंद्यांची माहिती गोळा केली. त्यावेळी पळवे शिवारे येथील हॉटेल ओम साई आणि राखी पॅलेस लॉजिंग येथे महिलांकडून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या पथकासह संयुक्त कारवाई करण्यात आली. कारवाईपूर्वी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केली. त्यानंतर छापा टाकून हॉटेल ओम साई येथून सुनील लक्ष्मण खोले आणि विनोद विलास मिरे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 2 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेथे 2 महिलांची सुटका करण्यात आली. चौकशीत हा व्यवसाय संग्राम कांडेकर राहणार नारायण गव्हाण तालुका पारनेर यांच्यासाठी चालविला जात असल्याचे समोर आले असून तो फरार आहे. त्यानंतर राखी पॅलेस लॉजिंग येथून छापा टाकून दीपक सुनार आणि गोवर्धन ओमप्रकाश बुल यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 1 मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणाहून 3 महिलांची सुटका करण्यात आली. चौकशीत महिलांनी त्यांना वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे सांगितले. या प्रकरणातील वैभव साठे हा मुख्य संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार अतुल भानुदास लोटके यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.